नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर खेरडी येथे आपलं स्वागत. येथे गेले 12 वर्षांपासून शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस ही अविरतपणे चालू आहे आणि या प्रॅक्टिसच्या कालावधीमध्ये अनेकविध रुग्णांची चिकित्सा, ज्या रुग्णांना कमरेचे विकार आहेत, मानेच्या किंवा कमरेच्या मणक्यांची झीज झालेली आहे, सर्वायकल किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस झालेला आहे, सायटिका आहे, तीव्र वेदना कमरेच्या किंवा पायांपर्यंत जाणाऱ्या अशा वेदना आहेत. मग अनेक वर्ष पेनकिलर्स किंवा इंजेक्शन्स गोळ्या खाऊन जे रुग्ण अगदी वैतागून गेलेले आहेत किंवा ज्या रुग्णांना त्या प्रकारची औषधं खाऊन पित्ताचे त्रास होतात आणि मग अंगावरती सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, हे त्रास सुरू होतात. आणि अशा स्थितीमध्ये काही कालावधी गेल्यानंतर MRI, एक्सरे, विविध तपासण्या या सर्व जालामध्ये रुग्णाला ज्या वेळेला ऑपरेशन करण्याचा सल्ला मिळतो तेव्हा रुग्ण एकदम जागृत होतो की अरे, इतकी वर्ष मी पेनकिलर, गोळ्या, औषधं असं सगळं खात असूनही मला आता इतक्या कालावधीनंतर ऑपरेशन करण्याची वेळ आली. तर याला काहीतरी पर्यायी उपाय, मार्ग हा शोधण्यासाठी 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली की मग रुग्ण शोधाशोध करायला लागतो. आणि या सगळ्या कालावधीमध्ये रुग्णाच्या धातूंचं, स्नायूंचं, अस्थींचं बल हे क्षीण झालेलं असतं. आणि अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला रुग्ण आमच्याकडे या प्रकारची दुखी, तीव्र वेदना घेऊन आमच्याकडे येतात त्यावेळेला खरं तर दुःख वाटतं की अरे, इतकी वर्ष हा त्रास रुग्ण सहन करत राहिलाय आणि आता ऑपरेशन करण्याची वेळ आली, त्यावेळेला त्याला आयुर्वेद शोधावा लागतोय. तर अशी स्थिती खरं तर येऊ नये. आयुर्वेद अशा प्रकारच्या वातविकारांमध्ये अतिशय सुंदर प्रकारे चिकित्सा करून या रुग्णांचं दुखणं, कमरेचं, मानेच्या स्नायूंचं किंवा मानेच्या मणक्यांचं दुखणं, अनेक ठिकाणी मणक्यांची झीज झाल्यामुळे किंवा मणक्यांचा दाब पडल्यामुळे अनेक नसा दबल्या जातात आणि मग त्या शिर फुटत असते, हातांना किंवा पायांना मुंग्या येतात. आणि या स्थितीला कुठेतरी वातविकारांची चिकित्सा आवश्यक आहे आणि ती केल्यानंतर रुग्णांना अतिशय सुंदर प्रकारचे परिणाम प्राप्त होऊन, लाभ होऊन ऑपरेशन करण्याची सुद्धा बलात् टळते. या प्रकारचा अनुभव गेले 12 वर्ष आम्ही घेत आहोत. अनेक प्रकारच्या रुग्णांचे रुग्णानुभव आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत. तर माझं दर्शकांना असं सांगणं आहे की आयुर्वेदासारखं सुंदर शास्त्र की जे उत्तम प्रकारे वातशमनाची चिकित्सा समाजाला देऊ करतं, तर त्याचं नीट मार्गदर्शन वैद्यांकडून घेऊन बस्ती चिकित्सा काय आहे, अभ्यंग काय आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यायाम अशा प्रकारच्या व्यक्तींनी करायला हवेत, कोणत्या प्रकारची कामं टाळायला हवीत आणि कोणत्या प्रकारची कामं करून चालतील, कोणत्या प्रकारचा आहार घेणं आवश्यक आहे, कोणत्या प्रकारची दिनचर्या, जीवनशैली ही आत्मसात करणं आवश्यक आहे, हे रुग्णांनी आणि व्यक्तींनी समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग वैद्यांच्या सल्ल्याने जर उत्तम प्रकारे काही 3 महिने, 6 महिने गरजेनुसार नीट चिकित्सा घेतल्यास या प्रकारच्या तीव्र अशा दुखीने ग्रस्त झालेल्या रुग्णांची ऑपरेशन सुद्धा वाचू शकतात. आणि या प्रकारच्या तीव्र वेदनांपासून मुक्ती हेच आमचं गेल्या 12 वर्षांमधलं काम आहे. आणि आयुर्वेदामध्ये इंजेक्शन्स नाहीत, आयुर्वेदामध्ये पेनकिलर्स नाहीत, आयुर्वेदामध्ये तात्काळ परिणाम देणाऱ्या चिकित्सा उपलब्ध नाहीत, फास्ट रिझल्ट नाहीत. अशा प्रकारचे जे काही सूर समाजामधनं ऐकायला मिळतात तर ते मनाला दुःख देऊन जातात. आणि म्हणून त्याच्यावर काम करण्यासाठी म्हणून श्री वल्लभ आयुर्वेद आश्रम खेरडी येथे गेली 12 वर्ष आम्ही तत्काळ वेदना शमन करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी म्हणून आम्ही काम करत आहोत. आणि 12 वर्षांच्या अनुभवानंतर आम्ही ठामपणे असं सांगू शकतो की पेनकिलर्स किंवा इंजेक्शन्स यांनी सुद्धा ज्या वेळेला बरं वाटत नाही अशा स्थितीमध्ये सुद्धा सुंदर परिणाम आयुर्वेदाच्या चिकित्सेने रुग्णांना प्राप्त करून देता येतात. तर आता गरज एवढीच आहे की वैद्यांनी एक तर ठामपणे हे सर्व समाजापुढे मांडण्याची आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने ती चिकित्सा करण्याची. आणि समाजाचं असं एक काम आहे की या प्रकारच्या भारतीय आयुर्वेद शास्त्रावर
दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून वैद्य जसं सांगतील तसं आचरण करणे, जशा पद्धतीचा आहार जीवनशैली सांगतील तसं पथ्यपालन करणे आणि नीट औषध योजना करणे, या मार्गामधून जर समजा आपण नीट गेलो तर आपल्या मणक्यांचं, मानेच्या, कमरेच्या मणक्यांचं किंवा अगदी गुडघ्यांचे सुद्धा सांधे झिजून गेल्यावरती ऑपरेशन करण्याची पाळी येते. तर अशा प्रकारच्या अस्थि धातू संबंधीच्या या विकृती आहेत, तिथे आयुर्वेदाचं एक हे बलस्थान आहे की जिथे उत्तम प्रकारची चिकित्सा करता येणं शक्य आहे. तर या प्रकारच्या चिकित्सांचा लाभ जरूर घ्या. त्याच्यासाठी श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आपल्याला सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद.